गाईस तुम्ही आता झालेला तयार आणि ना आज मला मुद्रा राखी बांधणार आहे, पण आज मी तिच्यासोबत एक रील पण बनवणार आहे. मम्मी आता तू एक काम कर, उद्या आहे ना एकदम छान 2 राख्या आणशील आणि चेरीच्या नावाच्या आम्हाला बांधशील. ही आजारी तरी पण इले माझी मदत केली रील बनवण्यामध्ये. थँक्यू मुद्रा. पैसे द्या मला सर. ओ भाई गाईस चिकण्याला बघा गाईस, मूछ कापलेली गाईस चिकण्याने. इकडे पारे बघा गाईस ताटामध्ये किती राख्या आणि सगळ्या मुद्रा बांधणारे अशी ती म्हणते, म्हणे मला सगळ्या राख्या बांधायच्या आहे मध्ये आणि तीच बांधते माझ्या हातात. आज पण आम्ही राखी बांधणार आहे, पण कोणाकडनं? चेरीकडनं. मी काल सांगितलं होतं चेरी आम्हाला राखी बांधेल. का भारी राखी आणलेली डायरेक्ट आहे ना, भारी आहे ना, एकदम शोभेल डायरेक्ट हातावर. 70 रुपयाची एक आहे, 70 रुपयाची. गाईस बघा कशी राखी बांधली जाते. आमची बहीण आम्हाला राखी बांधते, चेरी बहीण. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज फायनली मी आलेला आहे जळगावला येऊन मला 8 दिवस झालेले. मी होता खाटू श्यामला, राजस्थान फिरत होता आणि राजस्थानवरून आल्यानंतर मस्त मी आजारी पण पडला, कारण की सगळं ते तेलगट खाऊन पाणी बदललं, तर त्यामुळे ना मस्त 4-5 दिवस आरामच होता माझा. मी काही ब्लॉग पण नाही बनवला आल्यावर आणि मग घरीच होता मी. आणि घसा वगैरे सगळं एकदम खोकला सर्दी, कारण की पाणी चेंज, सगळं वातावरण चेंज होतं त्यामुळे. आता संध्याकाळचे 6:30 होत आहे आणि मम्मी आहे ना इथे चेरीची काय म्हणता पोनी नाही शेंडी बांधते. शेंडी चेरीला शेंडी बांधते. हे बघा समोरून चेरी. इकडे बघ, इकडे बघ. अरे बा ऐकते. एकच बांधली, 2 बांधायच्या ना. आणि गाईस उद्या आहे रक्षाबंधन, तर त्यासाठी ना आज आम्ही चाललेले काकांकडे राखी बांधायला. आज आमच्या घरी आरती पण होती, तर आज म्हणे की आजच रक्षाबंधन ठेव आणि आजच राखी वगैरे म्हणजे राखी वगैरे बांधून घ्या. तर आज आमच्या हातात राखी बांधणार आहे, राखी रक्षाबंधनच्या 1 दिवसाआधी. आणि मम्मी आहे ना चेरीला आता फ्रॉक पण घालते. आमची नवीन बहीण चेरीचा फ्रॉक आहे हा, घालते का आताच तिकडे. सकाळपासून आम्ही तिथेच होते. सकाळी पण आरती होती. बेबी तिकडेच आहे, वेद क्लास लागलाय, पप्पा दुकानावर आहे. तुला टीव्ही वगैरे बंद करून देऊ. 1 2 3 4 5 6 गाईस. आता आहे ना घरून हे साधेच कपडे घालून चाललेले आहे. तिकडे गेल्यावर कपडे चेंज करत, कारण की खूप गरम होते, त्यामुळे म्हटलं तिकडे जाऊन कपडे घालतो. चेरी इकडे बघ गाइस, ये देखो हमारी गुड़िया रानी कैसी दिख रही है, एकदम प्यारी प्यारी. चेरी इकडे बघ, इकडे बघ. ओय ओय ओय, इकडे बघ किती मस्त दिसते शेंडी बांधल्यावर. चल ये गाइस, आम्ही निघालेले आता काकांकडे. आणि ना मला तो दिवस आठवला. मम्मी तुला आठवतोय का जेव्हा मम्मी मला सोडायला क्लासला स्कूलला यायची आणि आता मी मम्मीला घेऊन फिरतो सगळीकडे. ती कार असो का मग स्कूटी असो किंवा गाडी असो, आता मी मम्मीला फिरवतो. मम्मी आता गाडीला हातच लावत नाही, जर आम्ही असले सोबत तर तूच चालव. आता आहे ना आम्ही गाडी चालवता, मम्मी मागे बसते. तुमच्या घरात पण असंच आहे का अजून पण तुम्ही मम्मीच्या मागे बसून जाता? सांगा मला. काय करायचं काय तुला, काय करायचं काय तुला? चल चलो. माऊ नाही, चेरी आहे ती. चेरी तुझी मैत्रीण. चल अरे तू सर. मम्मी गेली ती. अरे नाही, ती डायरेक्ट खिचून पुढे चालली गेली. ऐ हे बघा गाईस, आम्ही पोहोचलेला आता. आणि माझ्या केसांचा हाल, माझे कर्ली केस असल्यामुळे ना तर माझे केस कसे पण होऊन जातात हवेमुळे. यांना नीट सेट करावं लागतं. आणि ना मी कटिंग केलेली आता गावावर ना आल्यावर. और बाई स्वनिक, अय स्वनिक, राखी बांधणार ना तू आम्हाला? तू बांधेल ना राखी आम्हाला? कोणती अरे तू पकडा. कोणता अभ्यास करतोय? मॅथ्स नाही, क्लासचा स्कूलचा एक्झामचा. एक्झाम कधी आहे? वा. आणि आज काय काय परवाच्या उद्या. तेच म्हटलं संडेला कोणती एक्झाम द्यायला चाललाय तू स्कूलमध्ये? गाईस तुम्ही आता झालेला तयार आणि ना आज मला मुद्रा राखी बांधणार आहे, पण आज मी तिच्यासोबत एक रील पण बनवणार आहे. गाईस तुम्हाला माहिती का, भाऊ बहिणीची रील आहे, रक्षाबंधनची कॉमेडी रील बनवणार आहे तिच्यासोबत. किती बहिणी आहे? काकांची मुलगी ही एक झाली, त्याच्याच काकाची एक मुलगी आणि ना आत्यांच्या नाही काकांच्या मुली. काकांच्या 2 मुली आहे आणि आम्हाला अजून 2 बहिणी वरतून वेगळ्या आहे, एक ऑली आणि एक चेरी. ओय चेरी, आम्हाला राखी बांधशील ना उद्या? मग हिचं लक्ष सगळं मम्मीकडे. मम्मी किचनमध्ये ना. चेरी ऐक ना, उद्या आम्हाला राखी बांधशील ना?
आजच्या काळात काय होतं की कुरिअरने सगळेजण राख्या पाठवतात एकमेकांना. आधी कसं सगळे यायचे, बसायचे, बोलायचे, गप्पा मारायचे, पण आता काय कुरिअरने पाठवता. सगळेजण खूप बिझी झालेले गाईस, त्यामुळे कुरिअरने पाठवता. आम्हाला पण कुरिअरने आलेलं आहे पुण्यावरनं राख्या. कशी राखी आहे माझ्यासाठी? काय झालं गाईस? हिला बरं नाही म्हणून बोलू नाही शकत. एक पण ही आपलीच बहीण आहे, ते टाळली. भाई तिचा कपडा बघ किती भारी आहे. वाव, वेल्वेट आहे हा. मेरी जान. मम्मी आता तू एक काम कर, उद्या आहे ना एकदम छान 2 राख्या आणशील आणि चेरीच्या नावाच्या आम्हाला बांधशील तू. एकदम मस्त आणायच्या तुला राखी. आणि तू हां म्हणजे असं की चेरी आणते आमच्यासाठी पण ती आणू नाही शकत म्हणून तू आण, चालेल ना? आणि एकदम चांगल्या राख्या आणायच्या, एकदम भारीवाल्या. हे बघा गाईस, आता आहे ना मम्मीने ना कपडे चेंज केले कारण की मला रील बनवायची होती. तर आहे ना तिला वाटते की ना आता मम्मी चाललेली आहे, तर ती मम्मीच्या मागे लागली आता. ऑलीने दिलेला आहे तुम्हाला असा त्रास? ऑलीने असाच सेम हिच्यासारखा बाहेरून आल्यावर कुठून एकदम तिला आनंद होतो. ही आणि मम्मीला कधी सोडतच नाही. मम्मी जर बाहेरून आली ना कुठून, मम्मीला सोडतच नाही ती. नाही, मम्मी लाड करतच नाही तिचे. मम्मी आहे ना तिचे बघते ना हे करते, तिला दूर करते मम्मी स्वतःपासून, पण तरी ती मम्मीच्या जवळ जाते. का बरं करते असं काय माहिती? आम्ही एवढे लाड करून आमच्या जवळ येत नाही ती. मम्मी जास्त आवडते तिला. आम्ही ना आता रील शूट केलेली, खरंच सांगतो आम्हाला अर्धा तास लागून गेला. पण आहे ना हिला आहे ना गाईस सेल्यूट आहे. ही आजारी तरी पण हिला माझी मदत केली रील बनवण्यामध्ये. थँक्यू मुद्रा. पैसे द्या आता मला. चल राखीचे तू दे आई, तू दे. दरवर्षी आहे ना भाऊ बहिणीला देतो, तर तू आहे ना यावर्षी काही नवीन कर, बहीण भावाला देईल म्हणून असे काहीतरी. कारण की ना भावांकडे काहीच उरत नाही बहिणीला दिल्यानंतर. दे ना पैसे. नकली नोट दे ना त्यावाल्या मी तुला दिले. वेदला नकली नोटा देशील तू आणि मला नाही देणार म्हणजे असं ना? वेदकडे 5 आहे ना. तो वेद कंजूस. ओ भाई गाईस, चिकण्याला बघा गाईस, मूछ कापलेली गाईस चिकण्याने. इकडे पारे, दाखव. गोरा गोरा दिसतोय. आवडली तुला याची मूछ कापलेली शकल? तुला आवडली का? तू पण कापत जा मग. तर गाईस फायनली आता मुद्रा ओवाळते आम्हाला आणि राखी बांधणार आहे. पण राखी ना आधीच बांधलेली रीलसाठी, तर आता ती फक्त ओवाळेल आम्हाला नाही म्हणजे फक्त मला. बाकी सर्वांना तर ती राखी बांधेल. त्यांना नाही बांधली तिने राखी. अरे राखी काय थोडा उभं राहा ग. हा ना. इज्जत नाही रे तुला, इज्जत नाही. यावर्षी निहान आमच्या सोबत नाही, कारण की निहान यावर्षी आहे पुण्याला. त्याला इज्जत नाही यावर्षी, आमच्यामध्ये इज्जत नाही तिला, कारण की मुद्राने हे केलंय, डायरेक्ट इग्नोर मारलं. इग्नोर केला तर जळगावला येऊ नको परत. जळगावला येऊ नको परत. आता तोंड नको दाखव. कोणी ओळखत नाही तुला जळगावमध्ये. बघ रे तो चिकना बघ, चिकना बघ, चिकना मोच कापली त्याने. काय काकू? सगळे इकडे असे समोर बसलेले. ही फिरते याची. बघा गाईस ताटामध्ये किती राख्या आणि सगळ्या मुद्रा बांधणारे अशी ती म्हणते. म्हणे मला सगळ्या राख्या बांधायच्या आहे मध्ये आणि तीच बांधते माझ्या हातात. आता 2-3 तर तिनेच बांधलेल्या आहे. सगळ्यांना बांधावं लागेल. बघ किती राख्या आहेत ते टोटल सगळे जण आहे. नाही डबल नाही झाली. नाही मम्मी ती EVI वाली आहे राखी. भाई काय वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आहे. EVI वाली राखी. आता नजर नाही लागणार तुला म्हणजे आम्हाला. तर फायनली मुद्राने माझ्या हातावर सगळ्या राख्या बांधलेल्या आहे. आणि हे बघा आता
मुद्राची कॅपॅसिटी संपली, काकूंना बसावं लागलं. आता मुद्रा पप्पांना आणि काकांना त्यांना ओवाळते आणि राखी सगळ्या काकू बांधतील परत मग, कारण की तिला बरं नाही आहे, ती चिडचिड पण करते ती. हा मुद्रा, तू बांधणार आहे का सगळ्यांना राखी आता परत? काय नाही? अरे बांध ना, तुला हौस आहे ना, तुला आवड आहे ना. तर काय फायनली आम्ही ना राखी वगैरे बांधलेली मुद्राच्या हातून. आम्ही घरी जाऊ, उद्या नाही भेटणार आहे रक्षाबंधन, नाही तर फट्टी काय काढायला भाऊ लोक बहिणींचा. बरं नाही ना, सगळे चालले आपल्या आपल्या घरी. आता सगळेजण आहे ना इथे गाईचं पिल्लू बघता. गाईस एवढं मस्त आहे ना ते, एकदम व्हाईट कलरचं. अरे अरे मध्ये चाललं ते, मध्ये चाललं. 1 2 3 4 5 6 गाई आहे टोटल. गुरु आहे हा. हिला आणि हिला पिल्लू झालेले, पण बघा किती छोटी वाटते ती. हे खूप कमी भेटतं आणि खूप महाग असतं, लाखोने जातं या गाई. चला मला जावं लागेल आता या गाडीवर, कारण की आम्ही कार पण आणलेली नाही. पप्पा बेबे मम्मी कारमध्ये जात आहे. वेद तर आधीच घरी चालला गेला चेरीला घेऊन, मम्मी जातो ते गाडी घेऊन घरी. हे बघा गाईस, घरी आले होते आणि चेरीचं नाटके बघा. चल चेरी, चल चल ये इकडे. आपण कुठेच जात नाही आता, सगळे घरी आहे. बेबेंची पप्पी येते. तुम्ही उतरून जा, तिला एक राऊंड भेटेल आता गाडीचा. जा फिरून ये जा. बाय बाय. काय मजा आहे तिचे, वा वा. तर गाईस आज आहे रक्षाबंधन. काल आम्ही गेले होते काकांकडे. आज पण आम्ही राखी बांधणार आहे, पण कोणाकडनं? चेरीकडनं. मी काल सांगितलं होतं चेरी आम्हाला राखी बांधेल. चेरी तर नाही बांधू शकणार, पण चेरीच्या वाटचं मम्मी आम्हाला राखी बांधेल. तर मम्मी आणि मी मार्केटवर जाऊन राखी घेऊन आले. तर एकदम भारीवाली राखी आण. एक बहीण आहे आपली, तर तिच्या नावाची. तर आता आहे ना मस्त तिच्या नावाची आपण राखी बांधू, म्हणजे मी आणि वेद. आणि तिला मस्त आज फ्रॉक घेऊन आलेला आहे, खूप छान फ्रॉक आहे. हे बघ, हे बघा मस्त ब्ल्यू कलरचा. इला आणि हिच्या मैत्रिणीसाठी आणलेला, स्कूबीसाठी. सेम टू सेम ब्ल्यू कलरचा. आणि हाच आहे बघ ग, बघ चेरी चेरी. हे बघा काय भारी राखी आणलेली डायरेक्ट, आहे ना? भारी आहे ना, एकदम शोभेल डायरेक्ट हातावर. 70 रुपयाची एक आहे, 70 रुपयाची. बघ ग, तू काय देते आणि आम्हाला काहीच नाही, फक्त हाड खातो ते हाड. ई बांध लवकर मम्मी. ओवाळते पण आहे की डायरेक्ट बांधते? हात लावला तिचा. नाही ना, तू बांधणार ती पण हात लावला. कसं? हा ये हात लावला. काहीच बघा कशी राखी बांधली जाते. आमची बहीण आम्हाला राखी बांधते, चेरी बहीण. आता मम्मी नाव नाही घेणार की तिला आता घराच्या बाहेर काढायचंय म्हणून देऊन देऊ म्हणून आपण कोणाला, कारण की आता ती मम्मीची मुलगी झालेली आहे आणि मुलीला घराच्या बाहेर काढत नाही. कळलं ना? ठीक आहे, आपण काढू शकतो तिला घराच्या बाहेर. हा ना, मला काढेल तू घराच्या बाहेर? हिम्मत आहे का तुझी? फायनली गाईस राखी बांधलेली चेरीच्या नावाची. ही सगळ्यात जास्त चमकून दिसते ती. डायमंड चेरी. दादा वेद दादा हा दादा. तो त्याच्या हाताने तिच्या हाताला हात लावतो. राखी नाही, घे लाव, हात लाव. दिला ना तुला एक ड्रेस दिला ना, आता घेऊन बस ना. अजून काय पाहिजे? हॅ करते. आणि गाईस उद्या आहे पप्पांचा बर्थडे. उद्या आहे 10 ऑगस्ट पप्पांचा बर्थडे उद्या. मला पण आज माहिती पडलं, आज 9 ऑगस्ट. अरे यार, मला माहिती होतं पप्पांचा बर्थडे आहे, बट असं वाटलं होतं की अजून 4-5 दिवस आहे म्हणून. पण म्हटलं
10 ऑगस्ट उद्यावर आलेले आहे. तर या बर्थडे बनवू. आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरनं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला आणि हिला मी सगळ्यांना नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.